श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. भक्ती असायला श्रद्धा लागते, श्रद्धा असायला विश्वास लागतो, विश्वास असायला निष्ठा लागते, निष्ठा असायला प्रामाणिकपणा आणि प्रामाणिकपणा असायला संस्कार लागतो. संस्कार असल्याशिवाय दिशा आणि दिशा दर्शवणारे तर आपले दत्तगुरु दिगंबर असतात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुम्हीही श्रीपाद प्रभूचे भक्त असाल तर न चुकता हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण या संदेशामध्ये तुमच्यासाठी श्रीपाद श्री वल्लभाकडून काही खास आशीर्वाद आहेत. ते आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीपाद प्रभूचा जयघोष करायला विसरू नका. दत्त महाराजांना कधीही सांगू नका की माझ्यावर संकटे फार मोठे आहेत, तर त्या संकटाला सांगा की तुमच्यापेक्षा माझे महाराज खूप मोठे आहेत. श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ. आजचा संदेश तुमच्यासाठीच आहे. शांतपणे ऐकावे. मला आज देवाची गरज अशी वाटत नाही, हे खरे, पण ती कशी वाटेल याचा विचार तरी आपण करावा. भगवंत चिंतनाने नामाने ही गरज भासू लागते. गरज जितकी भासली पाहिजे की अन्न पाणीसुद्धा गोड लागू नये. आग जोराची तितका पाण्याचा मारा जास्त हवा, तसेच तितकी देहबुद्धी बळकट तितका नामाचा जोर अधिक पाहिजे. नामात प्रेम नाही म्हणून ते घेण्याचे सोडू नये. पाण्यात पडल्यावर पुढे पवायला येते. काशीला गेलो नाही तरी काशीत जायचे असे तरी म्हणावे. त्याचप्रमाणे नामात प्रेम वाढत नसेल तरी नामात प्रेम आहे हे नित्य म्हणावे. नामाशिवाय दुसरे सत्य नाही, दुसरे साधन नाही, असा दृढ विश्वास झाला म्हणजे नाम घेतल्याशिवाय राहत नाही आणि ते घेतल्याने त्याच्या सहवासाने त्याचे प्रेम येते. संत देव आहे असे म्हणतात, मीही देव आहे. असे फरक इतकाच की माझे म्हणणे हनुमानाचे असते, त्याचे प्रत्येक क्षण अनुभवायचे असते. संत देहातील असतात, त्याच्याजवळ गेल्याने देह अभिमान कमी होतो. भाव ठेवून कार्य तितके लवकर होते, तितकेच देहाच्या सहवासाने होत नाही. तीर्थ पण देवास, देव पण आणि गुरु पण आपण आपल्या भावनेने देतो. तीर्थ जाऊन जर आपण निष्पाप होऊ अशी भावना असेल तरच मला तीर्थाचे स्नान होईल, नाहीतर मला ते नुसते पाणीच आहे. थोडक्यात म्हणजे सर्व काही भावनेत आहे. नाम हे भाव उत्पन्न करते. भाविक अंतकरणाने आपण नाम घेतले म्हणजे आपले काम शीघ्र होते. साधूची अगर संताची लक्षणे आपल्या अंगात ते येण्याकरता सांगितले आहे, परंतु त्या लक्षणावरून साधू ओळखता येणार नाही. साधू होऊनच त्यांना ओळखले पाहिजे. प्रपंचिकाला ओळखायचे असेल तर त्यांनी आपल्यावर त्याच्या संगतीचा काय परिणाम झाला आहे पाहावे, म्हणजे आपल्यावरूनच त्याला ओळखायचे. आपल्या मनाला काही वेळ तरी शांती मिळेल. आपण मीपणा थोडा कमी तरी झाला, मग निदान शांत राहावे असे वाटू लागते, तर ते साधूचे स्वरूप आहे असे समजावे. साधू सर्व भोवती भवतात किंवा सर्व गोष्टींना सोडून देतात, सर्वावर प्रेम करतात. सर्वत्र प्रेम करायचे म्हणजे निस्वार्थ बुद्धीने योग्य ते करणे. आपण आपलेपणा काही मध्येच पाहतो, सर्वत्र पाहत नाही, म्हणून देव परिचिती येणे. साधूचा मीपणा गेल्याने जगात त्याला सर्वत्र म्हणून देवाची परिचिती येते. जगात त्यांना सर्वत्र त्यांना अभय परिचिती येते. साधूंना ते सर्वत्र भगवंत पाहतात आणि त्याचे प्रेम निर्भय असते. शरीर स्वास्थ्याला लागणारा, शरीरातला द्रव्याचे भाग कमी अधिकपणा उत्पन्न होतो तेव्हा शरीर स्वास्थ्य बिघडते. त्यालाच आजार म्हणतात. सुंठ हे असे औषध आहे की ते शरीरातील कमी झालेल्या द्रव्याची भरपाई करते आणि जास्त झालेले द्रव्य कमी करून आरोग्य लागते. तसेच नाम हे सुंठीसारखे आहे. परमार्थिक प्रगतीच्या मार्गात प्रत्येक व्यक्तीच्या ज्या गुणदोषामुळे अडथळे येतो ते गुणदोष दूर
करून भगवंताचे नाम प्रगतीचा मार्ग मोकळा करते. म्हणून कोण आहात, कोणतेही गुणधर्म निष्ठेने नाम घेतले की त्याचे बिनचूक काम होऊन तो ध्येय गाठतो आपला. त्यालाच नंदीदीप लावण्याचा पद्धत आहे. तो तेलाचा नंदीदीप अखंड तेवत ठेवायचा असतो. त्याच्या तेलाचा पुरवठा करावा लागतो. तसेच त्याला अनंतरूपी अखंड तेवत ठेवायचं असतं. अनंतरूपी नंदादीप हवा असेल त्यांनी सतत नामरूपी तेलाचा पुरवठा करत राहिला पाहिजे. थोडक्यात म्हणजे ज्याला आनंद हवा असेल त्याने सतत नाम घेतले पाहिजे. आनंदाचा उगम नामात आहे. केव्हाही आणि कोठेही पाहिले बर्फामध्ये गारपणा हा असायचा, त्याचप्रमाणे परमात्माजवळ नेहमी आनंद हा असायचा असे समजावे आणि सतत नामात राहावे. समत असाल तर श्री स्वामी समर्थ असे स्वामी नामाचा जयघोष तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जीवन बदलून टाकणारे संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची असलेली घंटी नक्की दाबा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये लव यू गॉड असे टाईप करा. स्वामी भक्तांनो, संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक तुम्ही करू नका. हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. तुम्हाला आनंदाची बातमी सुद्धा मिळणार आहे. त्यासाठी हा संदेश तुम्ही मन लावून शेवटपर्यंत ऐका. जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदरच जे आपल्याला मदतीला धावतात ते स्वामी आणि जे आपल्या भक्ताचे आनंद अपराध ते जाळून टाकतात ते आपले स्वामी. जे सुख दुःखाच्या पलीकडे आहेत ते म्हणजे आपले स्वामी. म्हणून आपण स्वामीचे नामस्मरण नक्कीच करत राहायचे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असल्यास कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा. तुमच्या सर्व इच्छा आज पूर्ण होणार आहेत. खरा माणूस अज्ञानाची फसवणूक करत नसतो. त्याच्या क्षमतेनुसार आर्थिक मदत त्याला होत असते. म्हणून मदतीचा खोटा आश्वासन भगवंत देत नाही. भगवंत जे बोलतो ते खरं बोलतो आणि ते जे बोलतो तेच करून दाखवतो. त्यामुळे भगवंतावरती विश्वास ठेवा. अज्ञानाच्या जीवावर सत्तेत लोक बसतात आणि नंतर आपटतात. त्यामुळे तुम्ही चुकीच्या मार्गाने जाऊ नका. खरं काय खोटं काय आहे हे जाणून घेऊनच नंतर ते तुम्ही जीवनात अवलंबा. होय बाळा, प्रयत्न म्हणजे मनाची शांतता संपण्याचा मार्ग असतो. म्हणून संपत्ती हे चिंतेचे कारण असते आणि तृप्त मन हे समाधानाचे कारण. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.